अरे छाटशील तो हातपाय, भातशील हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, हा देह म्हणजे मी नव्हे. तेव्हा आतल्या पार्थिवाचे डोळे काढलेले होते, नाक तोडलेले होते, कान तोडलेले होते. वाऱ्यावर समशेर चालून वाऱ्याचा छिराच्छेद करता येत नसतो की पाण्याला पेटे पलिते लावून समुद्राची साल सोडता येत नसते. युद्धशास्त्राचा एक भाग म्हणून IB आणि रॉ सारख्या संघटना आपले सैनिक हे शत्रूच्या गोटात पाठवत असतात. त्यावेळी आपले काही सैनिक पकडले जातात. त्यांच्यावरती उन्मळून टाकणारा आनंदीत अत्याचार केला जातो. कारगिल युद्धाच्या वेळी घडलेला हा प्रसंग आहे. कॅप्टन सौरव कालिया शत्रूच्या गोटात सामील होतात आणि ते पकडले जातात. त्यावेळी काही दिवसांनंतर कारगिल आणि द्रासच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर काही शवपेट्या सापडल्या जातात. त्या शवपेट्या उघडल्या तेव्हा आतल्या पार्थिवाचे डोळे काढलेले होते, नाक तोडलेले होते, कान तोडलेले होते, अंगावरती जागोजागी सिगारेटचे मार्क्स होते. डोक्यातला मेंदू काढून फक्त 2 इंचाचं डोकं ठेवण्यात आलेलं होतं आणि एवढंच कमी की काय म्हणून त्यांचं गुप्तांग कापून तोंडात कोंबून तोंड शिवलेलं होतं. हे सगळं घडलं एवढ्यासाठी की त्यांनी आपल्या भारतीयांचं एकही गुपित पाकिस्तानांसमोर उघड केलं नव्हतं. अरे छाटशील तो हातपाय, भातशील हा उभा देह, पण हे हातपाय म्हणजे मी नव्हे, हा देह म्हणजे मी नव्हे. वाऱ्यावर समशेर चालून वाऱ्याचा छिराच्छेद करता येत नसतो की पाण्याला पेटे पलिते लावून समुद्राची साल सोडता येत नसते, असं म्हणणारे त्या काळचे संभाजीराजे आणि आजच्या युगातला आमचा कॅप्टन सौरव कालिया, दोघेही अजबच.